पास्ट जे आहे ना ते मेमरीजमध्ये आहे. म्हणजे आणि फ्युचर जे ना ते फक्त आपल्या इमॅजिनेशन म्हणजे कल्पनेत आहे. हां, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. खरं आयुष्य जगणं जे आहे ना ते इथं आहे लक्षात घ्या. आज, आत्ता या क्षणाला जर बघितलं तुम्ही जगताय. येस, ऋतुजा मॅडम म्हणतात टुडे. येस, आत्ता या क्षणाला हा सेमिनार तुम्ही अटेंड करत आहे. आत्ता बघा ना, ह्या प्रेझेंटमध्ये, या प्रेझेंट मोमेंटला बघा, तुम्ही माझा आवाज ऐकताय, तुमचा श्वास चालू आहे, आजूबाजूला काय वातावरण चालू आहे, हे प्रेझेंट मोमेंट, हे खरं आयुष्य आहे. येस, जयश्री मॅडम म्हणतात पास्ट. बघा मेजॉरिटी जर आपण बघितलं तर, मॅक्सिमम जण बघितलं तर 95% लोक एक तर पास्टमध्ये होते किंवा फ्युचरमध्ये होते. खूप कमी जण जे आहेत की जे टुडे प्रेझेंटमध्ये म्हणले. ठीक आहे, काही चुकीचा भाग नाही, काही चुकीचं पण नाही किंवा बरोबर पण नाही. पण प्रेझेंट महत्वाचं आहे. जगणं खरं प्रेझेंटमध्ये होतं. पास्ट तर काय होऊन गेलेलं आहे, त्यात काहीच बदल होऊ शकत नाही. फ्युचर फक्त कल्पनेत आहे. फ्युचरमध्ये जाणं काही चुकीचं मी म्हणत नाही. पास्टमध्ये पण जाणं गरजेचं आहे, फ्युचरमध्ये पण जाणं गरजेचं आहे. केव्हा जाणं गरजेचं आहे? पास्टमध्ये तेव्हा जाणं गरजेचं आहे की जेव्हा आपण पाहायचं आहे की पास्टमध्ये आपल्याकडनं काही मिस्टेक्स झालेल्या आहेत. हां, ह्या मिस्टेक झालेल्या आहेत. ठीक आहे. त्या मिस्टेक रिपीट होऊ नये म्हणून त्यातून लर्निंग घेण्यासाठी पास्टमध्ये जाणं गरजेचं आहे. किती वेळापुरतं? थोड्या वेळापुरतं. हां, ते लर्निंग घेण्यापुरतं. लर्निंग घेतलं, संपला पास्टचा उद्देश. मेमरीजचा उद्देश काय आहे? त्या मेमरीज काय आहेत? हां, मला त्यातनं काहीतरी लर्निंग घ्यायचं आहे, काहीतरी शिकायचं आहे. आणि फ्युचर जे आहे ते भविष्य जे आहे ते कल्पनेत आहे. हां, ठीक आहे. ते पण पाहणं गरजेचंच आहे. पण किती वेळ? शेवटी आज आपण काय ॲक्शन घेतोय दॅट इज मोर इम्पोर्टंट. आज जे ॲक्शन घेतोय. येस, फ्युचरची पण कल्पना करणं तेवढंच गरजेचं आहे. फ्युचरबद्दल पॉझिटिव्ह विचार करणं. पण प्रेझेंटमध्ये जास्त असणं गरजेचं आहे. प्रेझेंटमध्ये जास्त ॲक्शन घेणं. येस, खूप छान.